नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण साध्या स्थायी ऊती म्हणजेच सिंपल परमनंट टिश्यू या एका अत्यंत महत्त्वाचे आणि परीक्षेत हमखास मार्क मिळवून देणाऱ्या विषयावर चर्चा करणार आहोत, जिथे वनस्पतींचं जीवशास्त्र आणि निसर्गाची इंजिनिअरिंग यांचा एक अफलातून संगम पाहायला मिळतो. चला तर मग सुरू करूया. आता एक विचार करा, जोराचा वारा आला तरी एखादी वेल न तुटता कशी काय वागते? कधी पडलाय हा प्रश्न? हा अतिशय रंजक प्रश्न वनस्पतींच्या आश्चर्यकारक संरचनात्मक बदलांवर म्हणजेच अडॅप्टेशन्सवर प्रकाश टाकतो. आणि हो, जनरल सायन्सच्या पेपरसाठी यामागील विज्ञान समजून घेणं अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. बरं, आजच्या या चर्चेची रूपरेषा थोडक्यात पाहूया. आपण सुरुवात करूया वनस्पतींच्या जगण्याच्या तंत्रापासून, मग पाहूया पॅरेनकायमा, कॉलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा या तीन ऊती. त्यानंतर या तिन्हींची तुलना आणि शेवटी परीक्षेसाठी काही हमखास यशाच्या चाव्या. तर आपला पहिला भाग आहे वनस्पतीचे जगण्याचे तंत्र, विभाजनापासून विशेषीकरणापर्यंत. आता वनस्पतींची ही वास्तुकला समजून घ्यायची असेल तर सर्वात आधी त्यांच्या पेशींना त्यांची विशिष्ट कामं कशी मिळतात हे मुळातून समजून घेणं गरजेचं आहे. इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो विभेदन म्हणजेच डिफरन्सिएशन या प्रक्रियेचा. यातून पेशी एका विशिष्ट भूमिकेसाठी तयार होतात. म्हणजे कसं तर आपली सतत विभाजन होण्याची जी मूळ क्षमता असते ना, ती गमावून या पेशी एका विशिष्ट कार्यासाठी पूर्णपणे सज्ज होतात आणि यातूनच तयार होतात साध्या स्थायी ऊती किंवा सिंपल परमनंट टिश्यूज. कारण त्या आता एकाच विशिष्ट कामासाठी पूर्णपणे एकाच प्रकारच्या पेशींवर अवलंबून असतात. आता येऊया दुसऱ्या भागाकडे, पॅरेनकायमा, ज्यांना आपण आवश्यक फिलर ऊती म्हणू शकतो. वनस्पती विश्वातील हे रोजचे आणि अत्यंत आवश्यक कामगार आहेत. पॅरेनकायमाचा विचार करायचा झाला तर तो वनस्पतींच्या मऊ भागांमधील जिवंत, श्वास घेणारं बबल रॅप किंवा फिलर टिश्यू आहे असं समजायला हरकत नाही. या ऊती सेल्युलोजच्या पातळ भित्तिका असलेल्या जिवंत पेशींनी बनलेल्या असतात. त्यांची जोडणी थोडी सैलसर असते, ज्यामुळे त्यांच्यामध्ये मोठ्या आंतरपेशीय पोकळ्या म्हणजेच इंटरसेल्युलर स्पेसेस आढळतात. वनस्पतींच्या कॉर्टेक्स, पाने, फुले आणि फळांमध्ये आढळणाऱ्या या ऊती प्रामुख्याने अन्न आणि पाण्याची साठवणूक करतात आणि हो, मूलभूत आधारही देतात. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे हा पॅरेनकायमा गरजेनुसार स्वतःमध्ये कसे बदल घडवून आणतो ते पहा. जेव्हा तो सूर्यप्रकाशाचा वापर करून अन्न तयार करण्यासाठी स्वतःमध्ये हरितद्रव्य म्हणजेच क्लोरोफिल साठवतो, तेव्हा तो क्लोरेनकायमा बनतो, जसं आपण हिरव्या पानांमध्ये पाहतो. आणि जलीय वनस्पतींसाठी म्हणजे पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींसाठी तो एरेनकायमा बनतो, जिथे हवेच्या मोठ्या पोकळ्या त्यांना पाण्यावर अगदी लीला तरंगायला मदत करतात. आहे की नाही कमाल? यानंतर तिसरा भाग आहे कोलेनकायमा, लवचिक जिम्नॅस्ट. वनस्पतींमध्ये जी अद्भुत लवचिकता असते ना, ती याच वेगळ्या ऊतींमुळे येते. आता इथे खरोखरच एक मनोरंजक गोष्ट आहे. या जिवंत लांबट पेशींच्या कोपऱ्यांमध्ये पेक्टिन आणि सेल्युलोज जमा झालेलं असतं आणि हे पेक्टिन एखाद्या नैसर्गिक बंजी कॉर्डसारखं काम करतं. याच वैशिष्ट्यामुळे वाऱ्यामध्ये पानांचे देठ, औषधी वनस्पतींचे खोड किंवा फांद्या न तुटता अगदी डौलदारपणे वाकू शकतात आणि त्यांना भक्कम यांत्रिक आधारही मिळतो. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा बरं का, या ऊतीमुळे आणि एकदल वनस्पतींमध्ये म्हणजेच मोनोकॉट्समध्ये अजिबात नसतात. चला आता वळूया चौथ्या भागाकडे, स्क्लेरेनकायमा, मृत्यूशिलखत. सर्वात कठीण आणि आव्हानात्मक कामांसाठी वनस्पती ज्या अत्यंत टणक संरक्षक कवचावर अवलंबून असतात त्यालाच स्क्लेरेनकायमा म्हणतात. आता मगाशी पाहिलेल्या दोन जिवंत ऊतींपेक्षा हे पूर्णपणे वेगळं आहे. स्क्लेरेनकायमा पेशी एक अभेद्य चिलखत बनवण्यासाठी चक्क स्वतःचं जीवन संपवतात. परिपक्व झाल्यावर या मृत पेशींच्या भिंतींवर लिग्निन नावाच्या एका वॉटरप्रूफ रासायनिक सिमेंटचा जाड थर असतो. एखाद्या विटांच्या भक्कम भिंतीसारख्या या लांब आणि अरुंद पेशी एकमेकांना इतक्या घट्ट जोडलेल्या असतात की त्यांच्यात कोणतीही आंतरपेशीय पोकळी उरत नाही. आणि याच कारणामुळे नारळाची साल किंवा बियांची टरफले अत्यंत कठीण बनतात आणि वनस्पतीला पूर्णपणे यांत्रिक ताकद आणि संरक्षण देतात. पाचवा भाग, तिन्ही ऊतींची तुलना. आतापर्यंत आपण जी माहिती पाहिली तिची परीक्षेसाठी परिपूर्ण उजळणी व्हावी म्हणून वनस्पतींच्या रचनेतील या तिन्ही प्रमुख घटकांची एकाच वेळी थेट तुलना करूया. इथे जिवंत विरुद्ध मृत आणि लवचिक विरुद्ध कठीण यातील फरक अत्यंत स्पष्टपणे पाहायला मिळतो. पेशींच्या स्थितीचा विचार केला तर पॅरेनकायमा आणि कॉलेनकायमा जिवंत आहेत तर स्क्लेरेनकायमा मृत आहे. भिंतींमध्ये अनुक्रमे सेल्युलोज,
पेक्टिन आणि लिग्निन आढळतं. पोकळीचा विचार केल्यास पॅरेनकायमामध्ये ती मोठी असते, कॉलेनकायमामध्ये खूपच कमी आणि स्क्लेरनकायमामध्ये तर पूर्णपणे नसते. परीक्षेच्या तयारीसाठी हा तक्ता म्हणजे एक उत्तम चीटशीट आहे, ज्यामुळे संकल्पनांची गल्लत होणार नाही. आणि आता शेवटचा 6वा भाग, परीक्षेतील यशाच्या चाव्या. स्पर्धा परीक्षांसाठी या सर्व रचनाविषयक तथ्यांमधून काही अत्यंत महत्त्वाचे आणि हमखास गुण मिळवून देणारे मुद्दे वेगळे काढूया. सर्वात पहिली गोष्ट, लिग्निन म्हणजेच कठीणपणा. हे समीकरण कायमस्वरूपी डोक्यात फिट बसवा. जेव्हा परीक्षेत असा थेट प्रश्न येतो की नारळाच्या सालीच्या किंवा बियांच्या टरफलांच्या कठीणपणामागे नेमकं कोणतं रसायन आहे, तेव्हा त्याचं निःसंशय उत्तर स्क्लेरेनकायमा ऊतींमध्ये आढळणारं लिग्निन हेच असतं. त्यानंतर विधान आधारित म्हणजेच स्टेटमेंट बेस्ड प्रश्नांसाठी फक्त हा जिवंत विरुद्ध मृत असा अत्यंत सोपा नियम लक्षात ठेवा. पॅरेनकायमा आणि कॉलेनकायमा जिवंत आहेत, तर स्क्लेरेनकायमा मृत आहे. या एका साध्या नियमामुळे मल्टिपल चॉईस प्रश्नांमधील चुकीचे पर्याय अगदी सहजपणे वगळता येतील आणि अचूक उत्तरापर्यंत पोहोचता येईल. आणि तिसरी गोष्ट, या ऊतींना त्यांच्या खऱ्या जगातील सुपर पॉवरशी जोडून लक्षात ठेवा. जसं की पेक्टिनयुक्त कॉलेनकायमा वेलीना वर चढताना आवश्यक ती लवचिकता देतो, तर एरेनकायमा त्याच्यातील हवेच्या पोकळ्यांमुळे जलीय वनस्पतींना पाण्यावर सहजपणे तरंगायला मदत करतो. हे असे व्यावहारिक संदर्भ पाठांतराचा ताण एकदम कमी करतात. तर आजच्या या विश्लेषणाचा समारोप करताना वनस्पतींच्या उत्क्रांतीमधील या अप्रतिम बुद्धिमत्तेचा नक्की विचार करा, जिथे एका पेशीच्या मृत्यूनंतर एक अभेद्य असं जैविक कॉन्क्रीट तयार होतं, जे आजच्या आधुनिक काळातील इंजिनियर्सनाही प्रेरित करत राहतं. निसर्गातील मृत्यू ही वनस्पतीला इतका भक्कम आधार कसा देऊ शकतो, हा विचार नक्कीच थक्क करणारा नाही का? विचार नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयासोबत.